प्रत्येक मध्यमवर्गीय घरात बाप आणि मुलाचे किरकोळ कारणासाठी का होईना वरच्या आवाजात बोलणे होतेच. जसे की पंखे बंद न करता बाहेर का निघून जातोस, अरे लाईट बंद न करता बाहेर का निघून जायचंय, टी व्हीसुद्धा चालू आहे आणि त्याच्यासमोर कोणीच नाही, तो पहिला बंद कर बघू. मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणांसाठी अशा सूचना दिलेल्या अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे. कालपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात राहत होता, तोपर्यंत तरी त्याने हे सर्व सहन केलं. काल त्याला नोकरीसाठी एक कॉल आला. उद्याच्या उद्या इंटरव्ह्यूला जायचं असं सांगितलं. उद्याचा दिवस उजाडला. तो नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेला. मला जर नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार, तो मनातल्या मनात म्हणाला. वडिलांचे बोलणे असह्य झालं असं त्याला वाटत होतं. तो मुलाखतीसाठी निघतच होता. तितक्याच त्याचे वडील त्याला म्हणाले, बाळा कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे आणि उत्तर नाही आलं तर ठोकून दे. असं सांगून वडिलांनी आज नेहमीपेक्षा जरा जास्तच पैसे दिले. मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचतो. प्रवेशद्वारावर कोणी सुरक्षा कर्मचारी नव्हता. दरवाजा पण उघडाच होता. दरवाजाचे लॅच व्यवस्थित बसवलेले नव्हतं, त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता. त्याने युक्ती लावून दरवाजा आपटण्याचा बंद केला आणि धावत ऑफिसकडे निघाला. पहिल्या मजल्यावर मुलाखत होतील अशी सूचना फलकावर लिहिली होती. तो हळूहळू जिना चढू लागला. मनात अनेक विचार चालू असतात. आपल्याला नोकरी मिळेल का, व्यवस्थित उत्तरे येतील का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू असतात. असाच विचार करत करत तो आतमध्ये गेला. दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. 2-3 कुंड्या खाली पडल्या होत्या. त्याने लगेच त्या उचलून व्यवस्थित ठेवल्या व तो पहिल्या मजल्यावर हळूहळू चालू लागला. स्वागत कक्षात पण कोणीच दिसत नव्हतं. काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी 10 वाजून गेले तरी तसेच चालू होते. त्याला वडिलांचे शब्द आठवले, पंखे लाईट बंद न करता घरातून का निघून जातोस, आणि त्याला वडिलांच्या या वाक्याचा त्रास झाला. त्याने त्या विचारातच दिवे बंद केले. वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पाहत बसलेले दिसले. उमेदवारांची संख्या बघून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला. तो घाबरत घाबरत हॉलमध्ये गेला. दरवाजाजवळ सुस्वागतम लिहिलेली चटई होती. त्याच्या लक्षात आलं की चटई ती दुमटलेली आहे. कोणीतरी पाय अडकून पडेल म्हणून त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. समोर खुर्च्यांवर इंटरव्ह्यू देण्यासाठी सर्वजण ओळीमध्ये बसले होते आणि आपला नंबर यायची वाट बघत होते. तो देखील त्या ओळीमध्ये जाऊन आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करू लागला. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की मागच्या साईडला काही खुर्च्या रिकाम्या आहे आणि तिथे काही पंखे विनाकारणच चालू आहे. त्याला वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींची जाणीव झाली. त्याने पटकन जाऊन गरज नसलेले पंख बंद केले. रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या. अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. तो दचकतच आत गेला आणि न घाबरता मुलाखतीसाठी उभा राहिला. मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले. नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्नांना न विचारता विचारले की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता. त्याला काही समजेना की हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली आहे. तो पूर्णपणे गोंधळून गेला. तुम्ही काय विचार करीत आहात, असे बॉसने विचारले. आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्याचे मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही काही व्यक्तीच्या वर्तणुकीवर काही चाचण्या ठेवल्या होत्या आणि आम्ही सर्वांवर CCTVद्वारे नजर ठेवली. आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाजाचे लॅच, स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत. पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार आहोता की त्यांनी हे केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे, बॉस म्हणाला. तो आनंदाने वेडा झाला. अचानक त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेली वाक्य आठवली. आपल्या वडिलांच्या शिस्त व सूचनांवरून त्याची नेहमी चिडचिड होत असे. आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्या शिस्तीमुळेच काम मिळाले आहे.
या प्रसंगामुळे वडिलांवरील त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे निघून गेला. त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्य कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला. आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. दगड आपोआप एक सुंदर शिल्प बनू शकत नाही, तर त्याला आलेल्या चिमणीच्या वेदनेने शिल्प बनतं. तसेच आपण एक सुंदर व्यक्ती आणि चांगला माणूस बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि त्याच्या वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे. तेच आपले वडील करतात. जेव्हा ते आपल्याला शिस्त लावतात, आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ झाल्यावर त्याला झोपवते. पण वडिलांचं तसं नसतं. ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन जे जग दाखवतात ते जे पाहू शकत नाहीत. आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो, परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते. आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते, परंतु पित्याला ते करता येत नाही. म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून किंवा दुःख करून काही उपयोग नाही. जिवंतपणे आईवडिलांच्या चिडण्यावर, रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर, त्यांच्या तत्वांवर मनःपूर्वक शांततेत विचार करा. आपले खरंच चुकत आहे का हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा. बघा काय हाती लागेल. आईवडिलांचा आदर करा, त्यांना जपा, त्यांना खुश ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.